तर ठीक आहे, तर सुरुवात करूया 2021चा जो मेन्स पेपर झाला ऑप्शनल पेपरमध्ये मराठी साहित्य पेपर पहिला, तर त्याच्याविषयी डिस्कशन करूया. त्याच्यामध्ये जे काय आलंय पेपरला त्याच्यामध्ये काही वेगळं आहे, काय बदल आहे, पेपरच्या प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं गेलं आहे थोडक्यात चर्चा करूया. त्याचप्रकारे जर काही बदल असेल अथवा काही वेगळी मेथड वापरायची असेल अभ्यासासाठी ती असेल का नसेल का याच्याविषयी जे काही आपला शेवटी समजेल त्याच्याविषयी चर्चा करूया. ओके, तुम्हाला व्यवस्थित समजून घ्या कारण पुढच्या वर्षी पेपर तुम्हालाच द्यायचा आहे. तर पहिला पेपर पहिला त्याचा पहिला प्रश्न सेक्शन ए. आपला माहित आहे की 2 सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. 4 प्रश्न असतात, त्याच्यामधले काय सोडवायचे काय ठेवायचे हे तुम्हाला माहित असतात, तुमची रणनीती असावी लागते. तर आता प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला आहे, काय पुढील प्रश्नाची उत्तरे 150 शब्दामध्ये लिहा. तर हे शब्द महत्वासाठी आपला 150 शब्द हे लक्षात ठेवा कारण पेपर 3 तासासाठी आहे, त्याला वेळ कमी आहे आणि जास्त उत्तर लिहायचे तुम्हाला. तर उत्तर जर वेळामध्ये लिहायचे तर हे शब्द किती शब्दात म्हटले, जिथं नाही म्हटलं तिथं काय मेथड वापरायची हे तुम्ही ठरवायचं. तर पहिल्या सुरुवातीने जर सांगितलं की 150 शब्दात लिहा, तर हे आपल्या दिमागामध्ये असलं पाहिजे की 150 शब्दामध्ये किती लिहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय कंटेंट असला पाहिजे है ना. हे अभ्यास करणारा जागरूक असले पाहिजे. पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन. विधानाची सार्थकता पटवून द्या. काय आहे विधानाची सार्थकता, हे विधान तुम्हाला सांगायचे. भाषा म्हणजे काय, भाषेमध्ये विचार असतो ते कशा प्रकारे, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन आहे. तर भाषेचा हे मूलभूत गुण आहे. तर फक्त तुम्हाला सांगायचे की जे आपण बोलतो त्याच्यामध्ये विचार असतात, भावना असतात, अनुभव, कल्पना असतात. जर भाषा नसेल तर याला कसं करणार. सपोज या प्रश्नाला उलटा करा ना तुम्ही, की जर भाषा नसेल तर तुम्ही विचार पुन्हा कसं सांगणार, भावना कशा म्हणजे दुसऱ्याला सांगणार, कशा कळतील दुसऱ्या, अनुभव किंवा कल्पना कशा व्यक्त करता येतील का, नाही करता येणार. त्याच्यामुळे भाषा काय या सगळ्याच एक साधन आहे. तर हेच विधान दिलंय, यालाच तुम्हाला उदाहरणासहित एक पटवून सांगायचे. काय करायचे या प्रश्नामध्ये, उदाहरण द्या आणि विचार, भावना, अनुभव कसे व्यक्त होतात हे सांगा, अथवा आणखी डिफरंट मेथड वापरा. साधा, सिंपल, सहज लिहिता येणारा प्रश्न आहे. ज्याला भाषा म्हणजे काय हे समजलं त्याला उत्तर लिहिता येतं. दुसरा ह्याच्यातला काय प्रश्न आहे, बोलीचे विशेष सांगून बोलीचे महत्व विशेष करा. सदाबहार प्रश्न, सदाच प्रश्न येतो, याच्यामध्ये काही वेगळं नवीन नाही. हे सगळ्यालाच माहिती आहे की बोलीविषयी प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यामध्ये महत्व विचारले जातात, वैशिष्ट्य विचारले जातात, काही पुन्हा लक्षणे विचारली जाते. तर हे तुम्ही माहित असावं. पहा, बोली हा टॉपिक आहे, बोली म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे, त्याचं विशेष, त्याचे महत्व, लक्षणे, वैशिष्ट्य एवढे पाठ असले की कसाही प्रश्न बोलीवर उत्तर लिहिता येतो. तर महत्व विशेष करा, साधा सरळ प्रश्न आहे ना, दोन्ही प्रश्नामध्ये काही अवघड नाही. तिसरा प्रश्न काय म्हणतो, मराठी भाषेच्या प्रमुख बोली सांगून वऱ्हाडी बोलीचे प्रमुख विशेष उदाहरण स्पष्ट करा. काय, मराठी भाषेच्या प्रमुख बोली हे जेवढ्या माहित असेल तेवढ्या प्रमुख बोली, जेवढ्या आपल्या ह्याच्या संघ आहेत ना, आपण म्हणतो ना आपल्याकडे भाग पाडतो आपण, विदर्भ म्हणा, मराठवाडा असे भाग पाडतो, त्यांची बोली सांगितलं तर, किंवा जे तुम्हाला माहित आहे तेवढी सांगितलं. आणि विशेष पुढचा प्रश्न आहे 2 टप्प्यामध्ये 5 मध्ये डिवाइड करू शकतात, 3 किंवा 7 मध्ये डिवाइड बी करू शकतात, म्हणजे मार्कानुसार म्हणतो मी. तर वऱ्हाडी बोलीचे विशेष विचारलंय तर हे तुम्हाला माहितच असलं पाहिजे. तर हा तिसरा प्रश्न मी आपण सराव परीक्षेमध्ये विचारतो. चौथा काय, विभक्तीचे प्रकार प्रत्ययासह विषय करा. सोपा प्रश्न आहे, याच्यापेक्षा सोपा काय असू शकतो. त्याच्यानंतर काय, विभक्ती म्हणजे काय, त्याचे प्रत्यय, सलानाते, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी हे तुम्हाला माहितच असलं पाहिजे. सोपा प्रश्न असतात फक्त व्याकरणावर. 5वा प्रश्न काय म्हणतो, लोककथागीत म्हणजे काय ते सांगून लोककथागीताचे वैशिष्ट्य नोंदवा. या 5ही प्रश्नामध्ये काहीच नवीन नाही, काहीच नाही. विचारलं जाण्याची शक्यता अधिक असते, हेच विचारलं जाईल, आणखी काहीतरी वेगळं विचारलं जाईल. परंतु साधं आहे, सिंपल आहे हे माहित असलंच पाहिजे. हे येत नसेल तर समजायचं मग तुम्ही अभ्यासच करत नाहीत है ना. तर हे साधे प्रश्न आहे, हे तुम्हालाच कळतं बरोबर, तुम्ही पाहिला आहे प्रश्न. दुसरा प्रश्न काय म्हणतो पहा, पुढील काय लिहिले का, पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. शब्दाची मर्यादा दिली का, नाही दिले, काय सांगितलं का नाही, परंतु तुम्ही लावू शकता की 20 मार्क आला तर किती शब्द मर्यादेमध्ये लिहायचंय. उगं किती वेळ लिहत बसायचं नाही. 20 मार्काला प्रश्न आहे, जेवढं 20 मार्काच्या अपेक्षित आहे तेवढंच लिहा, कारण तुम्हाला सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. हे लक्षात असावं. कधी कधी काय होतं की आपला लय येते म्हणून लिहित बसायचं कितीही, तर त्याला काही फायदा होत नाही. एक लेवलपेक्षा मार्क कोणीही देत नाही, बरोबर आहे ना. उलट ही मराठी आहे, मराठीमध्ये मार्क मिळतात, परंतु सगळे प्रश्न लिहिल्यानंतर एक योग्य स्तरावर मार्क मिळतात. परंतु असं नाही की एकाच प्रश्नाला घेऊन बसला किती वेळ, तसं कोणी करेल का, नाही करणार त्याच्यामध्ये. तर हा पहिला प्रश्न काय, भाषा आणि समाज याचा सहसंबंध उलगडून दाखवा. कितीच प्रश्न सोपा आहे पहा. ज्या व्यक्तीला भाषा म्हणजे काय हे माहिती आहे आणि समाज म्हणजे काय हे माहिती आहे,
त्याला काय अवघड आहे, काय शिकायची गरज आहे का, दुसरं काही असं काही विशिष्ट काहीतरी ज्ञान घ्यायची गरज आहे का, नाही. फक्त एवढंच समजलं पाहिजे की भाषा म्हणजे काय ते ऑलरेडी तुम्ही शिकता, समाज म्हणजे काय हे तुम्हाला माहितच असलं पाहिजे. तर त्याचा संबंध काय, तुम्ही शिकता पण नाविन्यतेनं लिहिता आलं पाहिजे. या प्रश्नामध्ये काय तर कारण 20 मार्काला आहे. मी नाविन्यतेनं काय म्हटलो, कारण पहा इथं तुम्हाला दिसतात समोर गुण 20 मार्काला आहे. नाविन्यपणानं लिहिता आलं पाहिजे हे, नाहीतर माहित आहे म्हणून ते कसं जमलं. 20 मार्काला म्हणलं काहीतरी विशेष आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा यादवकालीन मराठी भाषेचे वेगळेपण. यादवकालीन म्हणजे 13व्या शतकातील, हा सदाबहार क्वेश्चनच असतो. 13व्या शतकातील 17व्या शतकातील तो आलाच पाहिजे. ज्याला येत नाही ते समजायचा अभ्यासच करत नाही. हा 15 मार्काला क्वेश्चन आहे. पहा तिसरा काय भाग, लोकसाहित्याचे स्वरूप विषित करा. काहीतरी अवघड आहे काय प्रश्नामध्ये, बघताशी वाटतं की इतकं सोपं तर पेपर जाऊ दे. आता बोलायला काय याच्यामध्ये की लोकसाहित्याचे स्वरूप विचारले. आता इथं जसं तुम्हाला मी बार सांगितलं की प्रश्नाच्या त्या शब्दावर भर द्या की स्वरूप विचारले तर स्वरूपच लिहा. स्वरूप म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कधी कधी मुलं वेगळंच काहीतरी लिहायला सुरुवात करतात. जसं की उत्तर तुम्हाला अगोदर मी म्हटलं की एखाद्या मुलाचं स्वरूप सांगा अथवा तुमच्या मित्राचं स्वरूप सांगा, तर तुम्ही काय सांगता, त्याचा चेहरा बी सांगता, त्याचे गुण बी सांगता, तो कसं वागतो बोलतो बी. म्हणजे त्या स्वरूपावरून काहीतरी समजलं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही उत्तर लिहिणार आहात लोकसाहित्याचं, त्या लोकसाहित्यात ज्या उत्तरावरून तुम्हाला पुढच्या व्यक्तीला लोकसाहित्य म्हणजे काय हे समजलं पाहिजे, तेव्हा ते स्वरूप सांगितलं असं वाटतं. परत एकदा काय म्हणतो पहा, जे प्रश्नाचं उत्तर स्वरूप असं लिहिणार आहात त्या स्वरूपावरून लोकसाहित्य काय हे समजलं पाहिजे, तेव्हा तुम्ही स्वरूप लिहिलात, त्याचं उत्तर लिहिलात हे समजतं. पहा हे नीट लक्षात घ्या. पहिलं सुरू तर तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी माहित असल्या पाहिजे की लक्षणे याचा अर्थ काय असतो, वैशिष्ट्य याचा अर्थ काय असतो, स्वरूप याचा अर्थ काय असतो. तर हे शब्दाचं भर द्या, या शब्दाचा मिनिंग काढा, तेव्हा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. तर दुसरा प्रश्न झाला. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पहा पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. आता इथं मी कुठे शब्द मर्यादा लिहिली का नाही लिहिली, तर पहिला काय दिमागामध्ये आलं पाहिजे की 20 मार्काला किती वेळ दिला पाहिजे, किती शब्दामध्ये लिहिलं पाहिजे. तर काय, भाषा विज्ञानातील नॉम चॉम्स्कीच्या भाषाविषयक संकल्पनाचे विवेचन करा. नवीन काही आहे नाही, प्रश्न विचारले जातात, हमखास विचारले जातातच. त्याच्यानंतर लोकरंगभूमीच्या स्वरूप विषयाची चर्चा करा. लोकरंगभूमी कशाला म्हणतो आपण, कशाला म्हणतो लोकरंगभूमी, लोकनाट्य याला दुसरं नाव, लोकरंगभूमीच आहे ना ते एक प्रकारचं. तर आपलं माहिती आहे ना, ही लोकरंगभूमी म्हणजे काय, नाटक म्हणजे तमाशा किंवा हे बाकीचे लावणी या सगळ्या गोष्टी आपण पाहतो लोकनाट्यामध्ये. तो एक लोकरंगभूमी आहे, फक्त वेगळ्या शब्दामध्ये विचारलाय. आणि प्रश्नामध्ये काय स्वरूप विचारले. स्वरूप बार त्याचं तुम्हाला सांगितलं की स्वरूप काय असतं. आता वरी भाषाविषयक संकल्पनाचे विवेचन करा. भाषाविषयक संकल्पना म्हटले का, शब्द पहा, संकल्पना, स्वरूप या शब्दाचे अर्थ तुम्हाला माहितच असले पाहिजे, तेव्हाच उत्तर देता येत नाही. तर उत्तर अर्धवट जातं, सटीकपणा उत्तरमध्ये येत नाही है ना. तुम्ही अर्धवट लिहून येता उत्तर, कारण ते जसं प्रश्न विचारला तसं उत्तर पाहिजे. सगळ्याकडे कंटेंट असतो, असं नाही की कुणाकडे कंटेंट नाही. जे आपले मुलं म्हणतात ना की मराठी साहित्यामध्ये काही कमी गोष्टी असतात, ह्या गोष्टी असतात, काही नसतं त्याच्यामध्ये, सगळ्या गोष्टी आहे त्याचा वापर करता आला पाहिजे. अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, परंतु हे सत्य आहे. त्याच्यानंतर काय, त्याच्यामध्ये व्यावहारिक भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असते, या विधानाची सार्थकता पटवून द्या. हे तर व्यावहारिक आहे. मी बोलतो आणि उदाहरण देतो ना, मी बोलतो किंवा जे पुस्तकामध्ये आहे त्याच्यामध्ये भाषामध्ये वेगळे असते ना. किंवा जसं की तुम्ही एक किराणा दुकानामध्ये गेलात, बरोबर आहे ना, किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर जे बोलता ते काहीतरी पुस्तकापेक्षा काहीतरी वेगळंच असतं ना. ते व्यावहारिक भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असते. हे अभ्यास करताना आपण करतोच, तर ते आपल्याला माहितच असलं पाहिजे. हा टॉपिक आपण घेतला पण होता. काय नवीन आहे का, नवीन नाही याच्यामध्ये. तर ही थोडस काय, भाषा वेगळी असते, विधानाची सार्थकता पटवून द्या. चौथा प्रश्न काय म्हणतो, पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. इथे मी काय लिहिलं का, शब्द मर्यादा काही लिहिलं का नाही लिहिलं, इथं तुम्ही स्वतः ऍडजस्टमेंट करायची असते. 17व्या शतकातील मराठी भाषेवरील प्रभावाची चर्चा करा. पहिलं 13व्या, आता 17व्या. किती पेपर सोपं आहे बरं. शब्दाच्या जाती सौदाहरण स्पष्ट करा. आता तर काय बोला, शब्दाच्या जाती 4वी 5वी किंवा 8वी 10वीला विचारला जातो प्रश्न. तर हा शब्दाच्या जाती सौदाहरण स्पष्ट करा, सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रयोगाचे प्रकार सांगून भावी प्रयोगाचे पोट प्रकार सौदाहरण लिहा. तर काय होता हा प्रश्न, प्रयोगाचे प्रकार सांगून भावी प्रयोगाचे पोट प्रकार सौदाहरण लिहा. तर तुम्ही विचार करा की एवढे सोपे प्रश्न असतात का. मला तर कधी कधी वाटतं की थोडं काहीतरी, आता 2013च्या अगोदर जर प्रश्न विचारला का डोकं खाजविणारे होते, म्हणजे इतकं दिमाग खाणारे प्रश्न होते. आजचा प्रश्न म्हणलं का दिमाग खाजवायची गरज लागत नाही, पाठ करायची गरज लागत नाही फक्त. म्हणजे म्हणायचं काय असं म्हणतो आपण, समजून घेतलं तर अधिक होतं. परंतु
सेक्शन ए मध्ये प्रश्न पहिला ते प्रश्न चौथा असा एकही प्रश्न नाही वेगळा आहे, असा एकही प्रश्न नाही त्याच्यामध्ये काहीतरी किचकट विचारले, असा एकही प्रश्न नाही ज्याच्यामध्ये काही समजण्यासारखी गोष्ट नाही. फक्त काय अपेक्षित प्रश्न आहे, विचारले जातात, केलेच पाहिजे. हे केले नाही तर समजायचं तुम्ही अभ्यास करत नाही. तर असा हा सेक्शन ए आहे पहा. त्याच्यानंतर सेक्शन बी पाहूया. सेक्शन बी मध्ये काय विचारलंय, प्रश्न 5 पुढील प्रश्नाची उत्तरे 150 शब्दामध्ये लिहा. पहिला भाग. त्याच्यानंतर पहिला प्रश्न याच्यामधला महानुभव संप्रदायातील सात्विक काव्यग्रंथाचा थोडक्यात परिचय करून द्या. ही तर किती वेळेस तर प्रश्न विचारलाय पहा, तुम्ही मागील प्रश्नपत्रिका पहा. महानुभव संप्रदायातील सात्विक काव्यग्रंथाचा थोडक्यात परिचय करून द्या. तर हा प्रश्न सदाच येतो, सदाबहार आहे, तो येतोच सदा प्रश्न. दुसरा प्रश्न काय, जातीहीनतेचे दुःख वारकरी संतांच्या अभंगातून प्रकट झाले आहे, साधारण विवेचन करा. आता जातीहीनतेचे दुःख वारकरी संतांच्या अभंगातून प्रकट झाले आहे. सगळे वारकरी संप्रदाय पहा, वारकरी संप्रदायात येणारे सर्व जे काही संत आहेत पहा, प्रत्येक संत वेगवेगळ्या जातीचा आहे. त्यांचे दुःख त्यांनी मांडलंय. मग ते ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, चोखामेळा असेल, जनाबाई असेल, ते आहे त्यांच्यामध्ये. आता हे लोक राहत होते कुठं, समाजामध्ये. समाजामध्ये अगोदर जातीयता जास्त होती, धर्माचा पगडा जास्त होता आणि त्याच्यामुळे काही जणाला कमी लेखलं जायचं, काही जणाला जास्त लेखलं जायचं. तर त्याच्यावरच त्यांनी काय केला होता, घाव घातला होता. तर तेच डायरेक्टली याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं काय, तर एखाद्या व्यक्तीचं जे काही संत आहे त्यांच्याविषयी तुम्हाला 1-2 संतांचे जे काही अभंग आहे ते माहीत असले पाहिजेत आणि त्याचं आधार देऊन यातला प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. तर जातीयतेचं दुःख तर त्यांनी सांगितलं, फक्त आधार द्या त्याचा जे काय अभंगाचा, मग उत्तर बरोबर बनतं. तिसरा काय, लावणीची रचना विशेष साधारण उलगडून दाखवा. काही प्रश्न नवीन नाही, लावणी माहीतच असली पाहिजे. त्याच्यानंतर काय, 5वा प्रश्न ह्याच्यामधला 4था प्रश्न, उपयोजित समीक्षेचे कार्य स्पष्ट करा. समीक्षा म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर मग हा बाकीचा भाग. तर हे पहा, समीक्षा म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, हे अति महत्वाचं आहे, ते तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. याचा फायदा सगळीकडेच होतो. तर हे उपयोजित समीक्षेचे कार्य स्पष्ट करा. त्याच्यानंतर काय, ग्रामीण कवितेचा थोडक्यात आढावा द्या. काय म्हणते, ग्रामीण कवितेचा थोडक्यात आढावा द्या म्हणते. तर हे ग्रामीण कविता किंवा दलित कविता, आता कुठल्या वेळेस दलित कविता विचारलं जाईल, कुठल्या वेळेस ग्रामीण कविता हे विचारलं जातं. तर हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये म्हणजे काही जणांना जर ज्यांनी वाचले नसेल तर 1-2 प्रश्न अवघड जातील जास्तीत जास्त. सेक्शन बी मधला जे काही 150 शब्दात उत्तर द्यायचे 1-2 प्रश्न अवघड जातात, परंतु जो चांगल्या प्रकारे अभ्यास करतो त्याला काहीच अवघड नाही. प्रश्न 6वा काय, पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. शब्द मर्यादा नाही, काही मर्यादा नाही, काही नाही त्याच्यामध्ये. ते तुमच्या जजमेंटवर किंवा 20 मार्काला किती देणार हे तुम्हीच ठरवायचं असतं. पहिला 6वाचा मध्ये पहिला काय, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यविषयक कामगिरी मोलाची आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची साहित्यविषयक कामगिरी मोलाची आहे, योगदानाची सार्थकता स्पष्ट करा. हा एक ट्रेंड चाललाय पहा. जे पेपर 2 चे लेखक आहे ना त्याच्यावर प्रश्न कधी ना कधी विचारले जातात. म्हणजे महात्मा फुले असतील, कधी नारायण सुर्वे विचारलं जातं. हा एक भाग तुम्ही जर नीट प्रश्न पाहिला तर एक ट्रेंड चाललाय की जे पेपर 2 मध्ये लेखक आहेत त्यांचे प्रश्न विचारले जातात त्यांच्यावर. तर हे लक्षात ठेवा की ऍटलिस्ट आपण पेपर 2 च्या लेखकाविषयी चांगली माहिती असावी. तर हा एक साधा आहे की साहित्यविषयी कामगिरी मोलाची आहे. उदाहरणार्थ त्यांनी पोवाडा लिहिला, पहिलं नाटक त्यांचं आहे, पहिली ग्रामीण कथा त्यांची आहे, पहिली कादंबरी त्यांना पाहायला भेटते. असा बराचसा भाग आहे जे महात्मा ज्योतिराव फुले यांना लागून येतो, म्हणून हा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. काय करायचं मग आता या प्रश्नावरून काय समजतं, अगोदरच्या बी प्रश्नावरून किंवा जे अगोदरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे 2020च्या अगोदर बी विचारलेले जे काही प्रश्न आहे त्याच्यावर बी असं व्यक्तीवर विचारण्याचा भर आहे. तुम्ही ऍटलिस्ट एवढं तर करा की जे सेक्शन बी मध्ये म्हणजे पेपर 2मध्ये जेवढे काही लेखक आहेत 18 पुस्तकाचे, तेवढ्या लेखकाविषयी थोडीशी माहिती लिहून काढा आणि ते तुम्हाला फायदेशीर ठरतं पहा. कारण त्या पेपरसाठी बी ठरतं, पेपर 1 साठी बी ठरतं. त्याच्यानंतर 6व्या मधला दुसरा प्रश्न कोणता आहे, पंडिती काव्याचे स्वरूप आणि विशेष संधान स्पष्ट करा. हे तर आपण सांगितले पहा है ना, आपण क्लासमध्ये हे घेतो, सदाच घेतो. पंडिती काव्य असेल, वारकरी असतील अथवा हे आपले शाहिरी काव्य असेल, हे तिन्ही एकदाच केलं की हे प्रश्न कसा येऊ द्या. त्याचं 15 मार्काला विशेषतः असे प्रश्न कधी सोडायचे नसत पहा. कारण हे पंडिती काव्याचे स्वरूप म्हटलं का हे काही ठळक पॉईंट आपल्याला येतातच लिहायला, आणि हे ठळक पॉईंट लिहिले का मार्क द्यायलाच पाहिजेत त्यांनी, द्यायला त्यांना म्हणजे नाही द्यायला असं वावच मिळत नाही. कारण ते जसेच पॉईंट लिहिणारच कसं, जिथं संकल्पना असते, जिथं काहीतरी विचारधारा असते ना, तिथं पुढच्या व्यक्तीवर डिपेंड करतं की मार्क देणार का नाही. परंतु जिथं प्रश्न सटीक आहे
की ते लिहिल्यानंतर मार्क दिलेच पाहिजे, ते प्रश्न तुम्ही निवडलेच पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क मिळतील. पहा, हे नेहमी लक्षात ठेवा की जे सटीक असतात, जिथे लिहिल्यावर मार्क द्यावंच लागतील असेच प्रश्न तुम्ही लिहा, म्हणजे मार्क चांगल्या प्रकारे भेटतात. 6व्या मधला तिसरा काय, साहित्य समीक्षेचे स्वरूप सांगून ठळक वैशिष्ट्य नोंदवा. आता पहा, सगळीकडे तुम्ही जर पाहिला तर एक शब्द साधाच येतो, स्वरूप 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 स्वरूप. याचा अर्थ काय, ढोबळ मानाने त्याची सगळी माहिती सांगा मला, है ना. मी काय म्हणतो पहा, अजून ज्याला समजलं नसेल ना की स्वरूप म्हणजे काय, तर ढोबळ मानाने त्याची सगळी माहिती सांगा, थोडक्यात मध्ये सांगा, असं अपेक्षित करतं ते स्वरूप, याचा अर्थ आहे ना. तर हे पहा, याच्यामध्ये हे तिन्ही प्रश्नामध्ये काय तर एक निश्चितपणा पाहायला भेटतो. हे तर पहा, म्हणजे मी जर पाहिलं, तुम्ही आता शिकवतो पण याच्यामुळे हे सोपं वाटत असेल, परंतु तुम्ही जर अभ्यास करतात ना, हे अपेक्षितच आहे की असं तुम्हाला माहित असलंच पाहिजे. तर हे प्रश्न आहेत. 7वा प्रश्न काय म्हणतो पाहूया. 7व्या प्रश्नामध्ये पहा, पहिला प्रश्न काय त्याच्यामधला, की पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये शब्द मर्यादा नाही अथवा काही नाही बाकी. पहिला काय, साठोत्तरी मराठी कादंबरीचे योगदान अधोरेखित करा. साठोत्तरी मराठी कादंबरीचे योगदान, मी अगोदर मी म्हटलंय तुम्हाला अभ्यास करताना, 1920 ते 1960च्या दरम्यान नेमकं काय घडलं होतं, विशेषतः त्या काळामध्ये, म्हणजे मराठी साहित्य तर तुम्हाला पाहिलंच पाहिजे, त्या काळामध्ये नेमकं काय घडत होतं हे थोडं डोक्यात लक्षात ठेवा, की त्या काळामध्ये नेमकं कुठले प्रसंग घडले अथवा कुठल्या घटना घडल्या, देशामध्ये परदेशामध्ये कुठली विचारधारा आली, हे थोडं जर लक्षात आलं तर कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, काही असो, उत्तर लिहिता येतं. मग हा आपला अभ्यास तर करावाच लागतो, परंतु थोडंसं बॅकग्राऊंड माहित असतं तर उत्तर लिहिता येतं. विशेषतः भर आहे पहा, साठोत्तरी साठोत्तरी साठोत्तरी. कारण साठोत्तरीच्या नंतर काळ बदलला होता. काळ का बदलला होता, कारण त्याच्यानंतर आपली विचारधारा यायला सुरुवात होती. कारण ब्रिटिशच्या आधिपत्याखाली आपण दबलं गेलं होतं. आपले पुस्तकं लिहिण्याची पद्धत, बोलण्याची, वागण्याची पद्धत ही कुणाच्या अनुषंगाने चालत होती. परंतु 60च्या नंतर कसं एक स्वतःची विचारधारा यायला सुरुवात झाली, लोक विचार करू लागले आणि साहित्यिक बी मोठ्या अर्थाने विचार करू लागले. त्याच्यानंतर ग्रामीण, दलित हे सगळे प्रभाव येत गेले. पहा, स्त्रीवादी विचारधारा बी साठोत्तरीच बदलते. कादंबरीचं लेखन बी विशिष्ट साठोत्तरीच्या नंतरच बदलतं. कथा, या सगळ्या गोष्टी बदलत जातात. म्हणून साठोत्तरीला विशेष महत्व आहे आणि ऍटलिस्ट हे सगळ्या गोष्टी साठोत्तरीमध्ये तुम्हाला माहित असल्याच पाहिजे. बाकीचे करा अथवा नका करू, परंतु एवढं तरी तुम्ही करा. साठोत्तरीमध्ये 1920 ते 40, 60च्या मध्ये काय घडलं होतं आणि 60 नंतर काय बदल होत होता हे थोडंसं माहित असलं पाहिजे. प्रश्न सोपा आहे. दुसरा काय म्हणतो, स्वतंत्रोत्तरच्या नंतर मराठी कथेचे बदलचे स्वरूप. आता पहा, वरच्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काय फरक आहे, फक्त एकच फरक आहे ना, कादंबरी आणि कथा. आहे का काही? मी आताच तुम्हाला म्हटलं की 1920 आणि 60च्या मध्ये माहित असलं पाहिजे आणि 60 नंतर काय बदल असला पाहिजे. पहिल्या प्रश्नामध्ये काय आहे की कादंबरीचे 60च्या नंतर, आणि पुन्हा काय म्हणते दुसरा प्रश्न, स्वातंत्र्याच्या नंतर, म्हणजे काय 47च्या नंतरच म्हणते ना ते. कथेमध्ये कसा बदल झाला, किती सोपा प्रश्न आहे पहा. एक पॅटर्न समजतो तुम्हाला की कशा प्रकारे विचारण्याच्या पद्धत आहे आणि का विचारलं जातं. तुम्हाला मी आताच म्हटलं का विचारलं, कारण बदल होऊ लागला, विचारधारेमध्ये बदल होऊ लागलं. आपलं ते धोरण होतं, पहिली प्लॅनिंग संपली, दुसरी संपली, त्याच्यामध्ये काय बदल होतो का. बऱ्याच लोकांना समजू लागलं की आम्हाला संविधानिक अधिकार आहेत परंतु त्याचा वापरच होत नाही. मग त्यासाठी बरेच लढे झगडे होऊ लागले, त्याचा साहित्याचा वापर होऊ लागला. तर याच्यामुळे हे विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, दलित आत्मकथनाचे भारतीय साहित्यातील योगदान स्पष्ट करा. आता हे तिन्ही प्रश्न पहा, ते तिन्ही बी एका धाग्यामधले प्रश्न आहेत. साठोत्तरी कादंबरी 60च्या नंतर, स्वतंत्र्याच्या ते बी 60च्या आसपास जाणार, आणि दलित आत्मकथन, दलित लेखन लिहायला सुरुवात कधी झाली होती, 60च्या नंतरच. म्हणजे 7वा प्रश्न हा विशेष आहे, ते तुम्हाला ते माहित असलं पाहिजे की हा थोडंसं साहित्याबद्दल असणारा एक इतिहासाच्या दृष्टीने येणारा प्रश्न आहे. हा विशेष बाब आहे. पहा, दलित आत्मकथनाचे भारतीय साहित्यात योगदान स्पष्ट करा. उदाहरणार्थ घ्या ना, आठवणीचे पक्षी सगळ्यात मोठं उदाहरण आहे. ते काय बदल घडतो, त्याच्यामुळे सगळाच बदल घडतो. भूक म्हणजे काय हे कळते, नेमकं दलितपणा होता काय हे त्याच्यामधून समजते. ते वास्तविक केलं नाही ना, असं बी नाही की कल्पना धरून केलंय, आणि ते बी संत भाषेत सांगितले, वरुबडे उन्हाना सांगितलं नाही अथवा रडारड करून सांगितलं नाही की असं घडतं तसं घडतं. ते सगळ्यात चांगलं लिखाण आहे आठवणीचे पक्षी. तर अशा प्रकारचं योगदान काय, तर हे स्पष्ट करा म्हणते. छान प्रश्न आहे. पहा, 8वा प्रश्न काय, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. काही शब्द मर्यादा काही पण नाही त्याच्यामध्ये. पहिला प्रश्न काय म्हणतो, स्वतंत्रोत्तर मराठी कवितेने सामाजिक जाणीवेची व्यापक अभिव्यक्ती केली आहे, या विधानाची सार्थकता शोधानं स्पष्ट करा. आता याच्यामध्ये काय लागतात, उदाहरण लागतात. पहा, स्वतंत्रोत्तर सामाजिक जाणीवेची व्यापकता अभिव्यक्त केली. उदाहरण जर माहिती असेल की एखाद्या 1-2 कविते की 60च्या नंतर लिहिणाऱ्या, तर उत्तर लिहिता येतं. भले ती 70 असो की 80 मध्ये असेल, परंतु बदल काय झाला.
आता वर 7व्या प्रश्नामध्ये 8व्या प्रश्नाच्या पहिल्या प्रश्नामध्ये काय फरक आहे का? नाही फरक त्याच्यामध्ये. फक्त कविता कोणती आहे ही तुम्हाला माहितलं. सामाजिक जाणीव आता सांगितले की विचारधारा बदलू लागली, संविधान आहे, सगळ्या गोष्टी आहे. दलित लोकांना वाटू लागले की आम्हाला संविधान तर दिले, सगळे तर हक्क आहे, परंतु वापरच नाही. दलितांना वाटू लागलं की आमची तर प्रगतीच नाही, शहराचा विकास होऊ लागलाय. असं बऱ्याच गोष्टी घडू लागल्या होत्या. तर ती सामाजिक जाणीव अभिव्यक्त होत होती असं म्हणतं ते. तर तो प्रश्न आहे. दुसरा काय म्हणतो पहा, 8व्या मधला दुसरा, मराठी स्त्रीवादी कादंबरी म्हणजे स्त्रीच्या आधुनिक वृत्तीचे नवे सूत्र आहेत याचे साधारण विवेचन करा. मराठीतील स्त्रीवादी कादंबरी, अगोदर तर स्त्रीवादी म्हणजे काय हा प्रश्न माहित असला पाहिजे. याच्यावर तुम्हाला बार बार मी विवेचन करा म्हटलं, बार बार तुम्हाला ही समजून सांगितलं की स्त्री 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 काय, स्त्रीवादी साहित्य काय, कशामुळे आलं ते. तर हे कशामध्ये येतं तर विशेषतः तुम्ही साहित्य म्हणजे काय, समीक्षा म्हणजे काय, ह्याच्यातला जर नीट अभ्यास केला असेल तर स्त्रीवादी साहित्य नेमकं आलं काय याचं उत्तर मिळतं. आणि त्याच्यानंतर मग 60 काय बदल होत होता कादंबरीमध्ये तो फरक आहे. कादंबरी 1-2 माहित असल्या, जसे की कळ्याचे निश्वास आहेत किंवा आपलं हे एक एक पान गळावाया, 1-2 उदाहरण माहिती झालं सविशिष्ट आहे, उदाहरण घेऊन उत्तर लिहिता येतात. तर तो भाग आहे. त्याच्यानंतर 8व्या प्रश्नामध्ये तिसरा भाग, सामाजिक चळवळीच्या परिणामातून साहित्य चळवळी प्रभावित झाल्या. काय आहे? सामाजिक चळवळीच्या परिणामातून साहित्य चळवळी प्रभावित झाल्या हे 60 साहित्य प्रवाहाच्या संदर्भाने स्पष्ट करा. तर हा सगळा पॅटर्न 60 वर दिसतोय मला. तर सामाजिक चळवळ कसं की जो आताच म्हटलं ना की जसं की ग्रामीण, दलित याच्या की चळवळी होत्या ते 60च्या नंतर बदलत गेल्या. कारण त्यांना कळू लागलं की सगळ्या गोष्टी जर समान आहेत, सगळ्या गोष्टी जर सगळ्याला अनुरूप आहेत तर आमच्यावर अन्याय होतो का? तर ही सामाजिक जाणीव होती. दलितांना तर विशेष जाणवू लागली ते की सगळं तर माहिती आहे की अनटचेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आम्हाला हक्क आहे, पण वापर कुठं होतोय? तर ही सामाजिक चळवळी होती. आणि त्या सामाजिक चळवळीला जर धारदार बनवायचं आहे तर साहित्य हे सगळ्यात मोठं माध्यम आहे. म्हणून ते म्हणतात की सामाजिक चळवळीच्या परिणामातून साहित्य चळवळी प्रभावित झाल्या. तर ते बरोबरच आहे, फक्त तुम्हाला ते स्पष्ट करायचे. कसं? तर ते आता तुम्हाला माहित आहे कसं करणार ते. तर ह्या सगळा भाग आहे पहा. म्हणजे थोडासा इतिहास मी माहित असलं तर उत्तर लिहिता येतं. अभ्यास करत असताना काही पुस्तकाची नावं, काही लेखकाची नावं हे माहित असते पहा. पेपर पहिला याचा सेक्शन ए मध्ये विषय काही अवघड नाही. ते तर असं आहे की म्हणजे खेळत खेळत केल्यासारखा अभ्यास आहे त्याच्यामध्ये, तो केलाच पाहिजे बरं का. जे मराठी साहित्यातील विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनी पहिला पेपर त्याच्यातला पहिला सेक्शन असा केला पाहिजे की चॅलेंज नसलं पाहिजे तुम्हाला ते, की कारण ते येतच तसं बार बार तेच प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आपला पहा, जर बदल झाला तर पुन्हा पाहू. 2021 तर झाला नाही ना, मग बाकीचं आता तर बदल नाही झाला. आपण पॅटर्न कोणत्या जातो 2021 मध्ये काहीच बदल झाला नाही, म्हणजे चला तसंच अभ्यास करा. तर तो एक भाग आहे. एवढं तर केलंच पाहिजे. जेवढं विचारलं जातं, जे अपेक्षित आहे, काय करायचं विद्यार्थ्यांनी पहिल्या सुरू तर टॉपिक 1 भाषेचे स्वरूप आणि कार्य विचारलं काय जातं प्रश्नामध्ये, तर ते सगळं लिहून काढायचं की हे विचारलं हे जातं. प्रश्नामध्येच हेडलाईन मध्ये असतं की भाषेचे स्वरूप सांगा, कार्य लिहा. तर ते सगळे लिहायचं, त्याचे नोट्स तयार करायचे आणि तेवढे सगळे 1-2दा प्रॅक्टिस केली की होऊन जातं. पहा, असे सगळे टॉपिक आहेत. पेपर 1 सेक्शन 1 याच्यामध्ये सिलेबस बी सोपा आहे, विचारलं बी सोपं जातं आणि तेच विचारलं जातं. आता राहिला पेपर पहिला त्याचा सेक्शन बी, हा थोडासा भाग किचकट आहे. मी पुन्हा सांगतो, हा भाग थोडासा किचकट आहे कारण याच्यामध्ये येतो इतिहास. इतिहास म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही अशी रणनीती करा की पेपर 2 जरा कमी लिहावं लागेल. अथवा असं समजा की तुम्हाला मी अगोदर अशी रणनीती सांगितली आहे की पेपर 2 मध्ये एकच सोडा, एक म्हणजे जो आपल्याला विनासाय सोडवाच लागेल, म्हणजे अनिवार्य प्रश्न, आणि दुसरा एक प्रश्न सोडा, याच्यातून 2, आणि पहिल्या सेक्शन मधून 3 सोडा, असे 3 आणि 2 5 होतात. पहा, पेपर पहिला याचा सेक्शन बी हा थोडासा अवघड जातो, परंतु अगोदरची तयारी पहिल्या सेक्शन ए ची असली पाहिजे, है ना. परंतु इथं एक म्हणजे मूलभूत मुद्दा काय माहिती आहे का, सेक्शन बी केल्याशिवाय सेक्शन म्हणजे ईए मध्ये म्हणा किंवा पेपर 2 मध्ये जास्त प्रभावीपणा येत नाही. परंतु तरी पण एक अभ्यासाच्या दृष्टीनं सेक्शन 2 जरा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, परंतु गुणाच्या दृष्टीनं सेक्शन ए अभ्यास करा. पहा, मी काय म्हणतो, अभ्यासाच्या दृष्टीनं सेक्शन बी केला पाहिजे आणि गुणाच्या दृष्टीने सेक्शन ए केला पाहिजे. कारण गुण कुठे मिळतात सेक्शन ए मुळे, आणि अभ्यास सेक्शन बी चा जर केला तर सगळ्याच गोष्टीला गुणाला कसं एक निखारी आल्यासारखं येतं. तर ओव्हरऑल जर निष्कर्ष काढला 2021च्या पेपरचा मेन्सचा, तर पेपर मध्ये काही अवघड नाही, पॅटर्न मध्ये काही बदल नाही, प्रश्नामध्ये असं काहीच चेंजेस नाही. फक्त मी जसं म्हटलं ना, शब्दांचा खेळ असतो.
विचारायचं तेच असतं. आता तुम्हाला अगोदर जर पाहिलात 20 पहा 19 पहा 60 उत्तरेच विचारायचे अथवा 20च्या नंतर विचारायचे. फक्त प्रश्नाचा म्हणजे त्यातल्या शब्दाचा खेळ असतो. तर तोच एकदा तुम्हाला समजलं ना आत्मा काय, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना शरीर म्हणजे रोज कपडे घालतो आपण, तर शरीर तर तेच आहे ना. तसंच आहे युपीएससीचं. तुम्हाला फक्त ते नवीन नवीन कपडे घालून विचारते की असं आहे का, मग तुम्ही ते कपडेला पाहूनच असं भिवून जाता, अरे हे कपडे तर वेगळे आहेत. तर तुम्हाला हे तर कळ, अरे शरीर तर तेच आहे ना, म्हणजे प्रश्न तर तेच आहेत, फक्त कपडे बदलतात रोज, म्हणजे दरवर्षी आपल्या युपीएससी मध्ये. कारण काय असं तुम्ही म्हणसाल सर, कारण काय, तर कारण हे की तुम्ही एक IAS अधिकारी बनणार आहात, ना की कुठे तर सायंटिस्ट बनणार आहात. मग IAS अधिकाराला सायंटिस्ट बनण्याची काय गरज आहे का सध्या, नाही ना, त्याला सगळ्या गोष्टी पाहावं लागतात. तर प्रश्न बी जनरलच आहेत, असं बी नाही की जर विचारायचं असतं त्याला खोलून विचारता आलं असतं, फारमध्ये जाऊन विचारता आलं असतं. याच्या म्हणजे मराठी साहित्यासारखा किचकट विषय बी कुठलाच असू शकत नव्हता, परंतु त्याला खूप सोपं केले. तर ही आपली देणगी आहे समजा, आहे ना. चांगला एक ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये इतके चांगल्या भारी म्हणा चांगल्या गोष्टी आहेत की त्याचा वापर तुम्ही करा. पहा, पेपरमध्ये गुण मिळतात, हमखास मिळतात, परंतु ते एक दृष्टिकोन असला पाहिजे की हे प्रश्न येतात, याचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला पाहिजे, मार्क गेलेच नाही पाहिजे. आपलं काय ओढ असते की कंटेंट गोळा करा, कंटेंट गोळा करा. अरे काय फायदा आहे त्याचा, जर तुम्हाला ती 7-8 मिनिटांमध्ये लिहिता येत नसेल तर त्याचा कमी कंटेंट गोळा करा आणि त्या कंटेंटला 7-8 मिनिटांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, है ना. तो महत्वाचा आहे. कारण पेपरमध्ये काय असं वेगळं विचारलं जातं काय, नाही विचारलं जात काय असं काय, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना युपीएससी मध्ये पेपर JS 1, 2, 3 सारखं असं काहीतरी वेगळं आहे का, नाही. विशेषतः आपल्या मराठी साहित्यामध्ये नाही, ते विचारलं जातं, बार बार तेच असतं. त्याच्यामुळे थोडंसं जागरूक बुद्धीनं, सजग बुद्धीनं जे हे करतात ना प्रश्नपत्रिकेला, मी बार बार आपल्या क्लासमध्ये बी सांगतो, पहा प्रश्नामध्येच उत्तर सामावलेलं असतं, परंतु कुठल्या मागेलच्या सगळ्या प्रश्नामध्ये उकलून काढायचं, ते सगळ्या ह्याच्यामध्ये उत्तर सामावलेलं असतं. विशेषतः पेपर 2 मध्ये तर हे दिसतंच, पेपर 2 मध्ये प्रश्नामध्येच उत्तर असतं. तर ते कसं, तर त्याला लागते एक दृष्टी, त्याला लागते थोडासा अभ्यास, त्याला लागते थोडीशी एक स्वतःची चिंतनशीलता. असं कुणावरही भरोसा नाही ठेवायचा, कुठल्याही नोट्सवर भरोसा नाही ठेवायचा, कारण ते नोट्स तुम्हाला कधी उपयोगाला येत नाही जोपर्यंत तुमच्या त्या अंतरंगात घुसत नाहीत. पेपर 2 आणि पेपर 1 याच्यामध्ये अवघड काही बी नाही. तुम्हाला जर वाटत असेल ना पेपर 2 अवघड असेल, तर तो बी काही अवघड नसतो. पेपर 1 तर सोपा आहे, नो डाऊट. तुम्ही तयारी करत आहात ना, अनेकदा प्रश्न पहा की तेच आले आहेत, तुमची तयारी चालू राहू द्या, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त सराव करा. की असं समजा की तुम्हाला तर माहिती आहे हे प्रश्न येणार आहेत, कमी वेळामध्ये तुम्ही उत्तर लिहा, अशा प्रकारे तयारी करा. त्याच्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. पहा, तर ऑल द बेस्ट. पेपर 2चं आपण पुढच्या वेळेस विश्लेषण करूया.